कांद्याचे रेट सतत कमी कमी होत चाललेले आहे, त्याच्यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरतो आणि मजुरी वाढत चालली, खाद्य वाढत चालले, गोल वाढत चाललं. आम्हाला वावरात रोटरी मारायची असली तर रोटरीला खर्च आहे, वावर तयार करायला खर्च आहे, पण इकडं भाव भेटत नाही पाहिजे तेवढा. 40,000 रुपये एकराप्रमाणे 2 एकराला 80,000 रुपये खर्च आलेला आहे. आणि मजुरी लागण हे ते सगळं करून एवढा खर्च येऊन माझ्या गाडीचे होते 1500 रुपये. शेतकऱ्यांना कांद्याचं पीक परवडत नाही आहे अशी शेतकऱ्यांची व्यथा आहे आणि त्यासाठी अर्थातच केंद्र सरकारची धोरणं ही कारणीभूत आहेत. आता आपण जर का मागच्या काही काळापासून बघितलं तर केंद्र सरकारनं थेट कांद्यावरची निर्यातबंदी उठवलेली आहे, परंतु कांदा निर्यात करण्यासाठी जे काही प्रोत्साहन देणं गरजेचं आहे ते दिलं जात नाही आहे. दुसरीकडे नाफेड आणि NCCF 2 एजन्सीच्या मार्फत हस्तक्षेप केला जातो, परंतु त्यामध्येही मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची माहितीसुद्धा मागच्या काळात उघडकीस आलेली होती. आणि यावरूनच एक एजन्सी कांदा खरेदीसाठी बाजारात उतरते त्यावेळेस व्यापारीसुद्धा एक प्रकारे नाराज होतात आणि ते म्हणतात की मग जर या एजन्सीच्या मार्फतच कांदा खरेदी केला जाणार असेल तर आम्ही कांद्याची खरेदी करणार नाहीत.